दिवसभराच्या बातम्यांमध्ये आपण सुरुवात करणार आहोत महत्त्वाच्या बातमीने। विद्यार्थी आंदोलनात ठाकरे बंधूंनी ही उडी घेतली आहे। येत्या 26 जुलैला पक्षीय झेंडे बाजूला ठेवून ठाकरे बंधू मुंबईत आंदोलन करणार आहेत। दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाकरे बंधू हे आंदोलन करतायत। ठाकरे बंधूंच्या या आंदोलनामुळे आगामी काळात या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण तापणार आहे। दरम्यान या ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टोला लगावलाय। विद्यार्थ्यांसाठी ठाकरे बंधू मैदानात। 26 जुलैला ठाकरे बंधूंचा संयुक्त मोर्चा। ही सगळी मुलं आणि सगळेजण पालक हे एकत्र येत आहेत आणि आपला राग रोष व्यक्त करतायत। हे मला असं वाटतं केंद्राला देखील कळणं गरजेचं आहे। या रविवारी येत्या 26 तारखेला आम्ही हा मोर्चा काढत आहोत। सत्ताधाऱ्यांविरोधात ठाकरेंचा यल्गार। मोर्चा म्हणण्यापेक्षा एक देशाची ताकद काय असते ही ताकद दाखवून देण्यासाठी या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। कळेल आता म्हणून म्हणतो ना की विद्यार्थ्यांच्या बाजूने कोण आहे आणि विरोधात कोण आहे। आणि प्रश्न असा आहे ना की प्रश्न सोडवायचा आहे का चिघळवायचा आहे हे मला असं वाटतं सरकारने बघावं। विद्यार्थी आंदोलनात आता उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंनी उडी घेतली आहे। उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे आता रस्त्यावर उतरणार आहे। नीट पेपर फुटीवरून दिल्लीतल्या जंतर मंतरवर गेल्या 34 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आंदोलन करतायत। या प्रकरणी अद्यापही तोडगा निघालेला नाही। विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी ठाकरे बंधू 26 जुलै रोजी मुंबईत मोर्चा काढणार आहेत। की मुंबईसारख्या एका महत्वाच्या सर्वात महत्वाच्या देशातल्या शहरामध्ये देखील ही सगळी मुलं आणि सगळेजण पालक हे एकत्र येत आहेत आणि आपला राग रोष व्यक्त करतायत। हे मला असं वाटतं केंद्राला देखील कळणं गरजेचं आहे। आणि त्याच्यासाठी म्हणून आम्ही येत्या 26 तारखेला रविवारी येत्या 26 तारखेला आम्ही हा मोर्चा काढत आहोत। हा मोर्चा निघेल शिवाजी पार्क शिवतीर्थावरून हा निघेल आणि हा मोर्चा जाईल सिद्धिविनायकाच्या इकडे। तिथे जाऊन आम्ही देवाला साकडं घालणार आहोत की या सरकारला सुबुद्धी देव। मोर्चा म्हणण्यापेक्षा एक देशाची ताकद काय असते ही ताकद दाखवून देण्यासाठी या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। जसं राजने सांगितलं की शिवाजी पार्क ते सिद्धिविनायकला राज आपण जाऊन दोन गोष्टी करू। एक तर या सरकारला सुबुद्धी दे, नाहीतर सिद्धिविनायकाला साकडं की या देशावरती आलेलं हे अरिष्ट सरकारच्या रूपाने हे लवकरात लवकर दूर कर। मुंबईतील शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत काढण्यात येत असलेल्या या मोर्चात विद्यार्थ्यांसह पालकांनीही सहभागी व्हावं, तसंच राजकीय पक्षांनी सुद्धा सहभागी व्हावं असं आवाहन ठाकरे बंधूंनी केलंय। विशेष म्हणजे राजकीय झेंडा बाजूला ठेवून हे आंदोलन केलं जाणार आहे। विद्यार्थ्यांचे खरे पालक आहेत, ज्यांना विद्यार्थ्यांबद्दल तरुणांबद्दल चिंता आहे आणि असे अनेक भाजपचे लोक आहेत की त्यांना आता असं वाटतं की आपण भाजपचे समर्थक राहून गुन्हा केला। ते सगळेजण या मोर्चात सहभागी होऊ शकतात। आणि मला असं वाटतं एकच मिनिट आणि मला असं वाटतं विद्यार्थ्यांबरोबर आवाहन करीन की पालकांनी देखील याच्यामध्ये सामील व्हावं। वो केवल अपनी पार्टी का अस्तित्व ढूंढ रहे, उनकी पार्टी की जमीन छूट गई है। उनको लगता है इस आंदोलन के माध्यम से उस जमीन को वो वापस तलाशेंगे। मैं याद दिलाना चाहता हूँ, महाराष्ट्र का सबसे बड़ा टीईटी का घोटाला उद्धव ठाकरे जी जब मुख्यमंत्री थे तब हुआ। उसमें कई लोग लिप्त पाए गए, उनके मंत्री भी लिप्त पाए गए। या आंदोलनाच्या निमित्तानं ठाकरे बंधूंनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधलाय। त्याला मुख्यमंत्र्यांनीही उत्तर दिलं। पंतप्रधानांनी आज एक काय ट्विट केले, खरं म्हणजे त्यांनी जाऊन बोलायला काय हरकत नव्हती। म्हणजे याच्यामध्ये कमीपणा बाळगण्याचं काही कारण नाहीये। आपली मुलं आहेत, आपली जनता आहे, यांच्याबरोबर चर्चा करायला कमीपणा वाटण्याची गरज नाहीये। पहिल्या दिवशी जर का सरकारने यांच्याबरोबर चर्चेचे दरवाजे उघडले असते किंवा पहिल्या दिवशी जर का यांना बोलवलं असतं तर ही इथपर्यंत वेळ वाढली नसती, एवढी हे आंदोलन ताणलं गेलं नसतं। लोकांना आज व्यक्त व्हायचंय। राहुल गांधी सहित सर्व विरोधी पक्षाला माझं आव्हान आहे, पळपुटेपणा सोडा आणि संसदेमध्ये चर्चेला समोर जा। विद्यार्थ्यांचे खरे कैवारी असाल
तर हिम्मत दाखवा. लोकशाहीमध्ये निर्णय रस्त्यावर होत नाही, तो संसदेत होतो. जर देशाच्या संविधानावर विश्वास असेल तर संसदेत चर्चा करा. दिल्लीतील आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून राजकारण पेटलंय. पोलिसांनी ज्या प्रकारे कारवाई केली त्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. काही गुंड म्हणजे सिव्हिल ड्रेसमधले लोक यांच्यात पोलिसांच्या लाठ्या यांच्या हातात कशा आलेल्या आहेत. मग त्यांच्या तिकडे नावाची पट्टी पण नाहीये, काही कपडे त्यांचे पोलिसांचे नाही आहेत. म्हणजे हे गुंड, आता माझं मग असं म्हणणं आहे की हे आंदोलन मोडायला पाकिस्तानमधून गुंड भाजपने आणलेत का? कारण यांची काय ओळख पाळख काही नाहीये. त्यांना ओळख विचारलं तर सरळ ते काय त्यांच्या निर्विकार चेहऱ्याने ते आपले बघतात लोकांकडे. काही त्यांना पडलेलं नाहीये, ना मुलांच्या व्यथेची त्यांना जाणीव आहे, ना त्यांच्या वेदनेची त्यांना जाणीव आहे. बेसुमार लाठीमार करतायत. मला पण शंका आहे की आता सरकारमध्ये असे कोण परकीय शक्ती सामील झाल्यात का या मुलांना, देशाच्या विद्यार्थ्यांना चिरडण्यासाठी. आणि मी तुम्हाला सांगतो 26 तारखेला जर असे कोणी घुसवण्याचे प्रयत्न केले ना, फटकावून काढणार. कळलं का? शांततेने मोर्चा असेल, शांततेने ह्या सगळ्या गोष्टी होतील, याच्यामध्ये कुठचीही हुल्लडबाजी नसेल, काहीच गोष्टी नसतील. पण उद्या जर समजा दिल्लीसारखं इथे काही करायचा प्रयत्न गुंड केला, घुसवले, इथे काही करायचा प्रयत्न केला, आमची लोक सोडणार नाही. मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंनी पहिल्यांदा एकत्र येत आंदोलन पुकारलं होतं. आता पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंनी कंबर कसली आहे. त्यामुळे रविवारच्या आंदोलनात दोन्ही पक्षाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. आता बघूयात, विरोधक राजकीय पोळी भाजत असल्याचा आरोप फडणवीसांनी केलाय. त्याला ठाकरे बंधूंनी उत्तर दिलंय. जर काही कल्पना असतील, संकल्पना असतील तर त्या प्रत्यक्षात आणण्याकरता सरकारला मजबूर करा. पण आंदोलनाच्या भरोशावर आपली राजकीय पोळी भाजणं बंद करा. या ठिकाणी खरोखर विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घ्यायचे असतील तर चर्चेच्या माध्यमातूनच ते होतील. विद्यार्थ्यांच्या खांद्यावरती बंदुका विरोधी पक्ष ठेवत असतील तर विद्यार्थ्यांच्या छातीवरती बंदुका तुम्ही का रोखता? नाही नाही, आणि दुसरी गोष्ट, त्या अण्णाच्या टोप्या घालून कोण फिरवते? यांचीच माणसं होती ना, अण्णांकडे एवढी माणसं नव्हती. आणि ह्याच्यामध्ये परत ह्यांनी काही चुका केल्या की त्याचं राजकारण नाही करायचं. आणि हे ज्यावेळेला विरोधी पक्षात जातात त्यावेळेला सगळ्या गोष्टींचं राजकारण करणार.